हॅलो फ्रेंड, नमस्कार सर्वांना. तर मी पाठीमागे बोलले होते मला या 26 जानेवारीच्या साड्या द्यायच्या आहेत. 2 साड्या रेडी करून त्याच्यावर ब्लाऊजही आहे डिझाईनचा. तर मी त्या साड्या रेडी केलेल्या आहेत 26 जानेवारी. अजून किती आज किती तारीख आहे? आज 21 तारीख आहे. 4 दिवस राहिले वाटतं. नाही सॉरी 20 तारीख आहे आज. तर 5 दिवस राहिली म्हणायची 26 जानेवारी. तर मी रेडी केल्या त्याच्या आधी साड्या. आणखीन मला 1-2 साड्या रेडी करायच्या ते. आणि आता रेडी केलेल्या मी साड्या दाखवते. आमच्या इकडे शाही मस्तानी साडी चालते. बाकीच्या साड्या मी शिवल्या असत्या, पण जी चांगली दिसते शाही मस्तानी साडी चांगली दिसते. पेशवाई विथ ब्राह्मणी ती पण साडी चांगली आहे, पण कोणी शिवत नाही जास्त करून, कारण ती नेसवता येते साडी. आणि शाही मस्तानी कशी साडी नेसवता येत नाही, त्याच्यामुळे ती शिवावीच लागते साडी. आणि दिसायलाही एकदम लुक एकदम छान दिसतो. शाही मस्तानी साडी दाखवते आता. ही सूत जुनीच साडी आणून दिलेली त्यांनी कस्टमरने. हे सूत काय एवढं छान नाही. गेल्या व्हिडिओमध्ये मी हीच साडी दाखवली होती. तर रेडी झालेली आहे. आणि हा पदर आहे. हे सूत व्यवस्थित नसल्यामुळे ना असे फुगते साडी. फुगार आहे फुगार. चापून चापून बसणारी साडी आणायची. कोणी कोणी नवीन साडी आणून देतं. मी सिंगलच काष्टा घेते प्रत्येक साडीला. जर डबल काष्टा पाहिजे असेल तर मग साडी भरपूर लागते. आणि याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी ब्लाऊज शिवलेला असतं, त्याच्यामुळे मग ती बनत नाही साडी आणि ब्लाऊज. त्याच्यामुळे सिंगल काष्टा शिवते. आणि डबल काष्टा शिवला ना ते पण अतिशय सुंदर आणि सुरेख दिसतं. आता दुपार झालेली आहे. चला म्हटलं आपलं महत्वाचं काम करून घ्यावं. माझ्या व्हिडिओला फार अवलंब होतंय, कारण मला तेवढा टाइमही भेटत नाही व्हिडिओ शूट करायला. मेन महत्वाचे तेवढे व्हिडिओ शूट करते मी, जे साड्यांचे असतील ही. त्याच्यामुळं तर ही मी 500 रुपयाला मला ही मी साडी 500 रुपयाला शिवलेली आहे. त्याचं पेमेंट ऑलरेडी दिलेलं आहे. ऑनलाईन पेमेंट आले असं सांगितलं मी. तर अस्तरी आतमधून लावलेलं आहे मी. आणि त्यांना पाठीमागून डिझाईन नको होतं त्या मुलीला, त्याच्यामुळे मी डिझाईन काही शिवलेली नाही. पण थोडीफार डिझाईन म्हणजे शिवतेच असते थोडीशी छोटीशी. तर त्यांचं किती एकदम छोटे लेकरं असतात, गळा पण छोटा असतो. तर हाच पॅटर्न शिवते प्रत्येकाला, कारण लहान हात असतात. कोणती दुसरी डिझाईन सांगते पण कोणतीही डिझाईन बसत नाही लहान मुलींना. त्याच्यामुळं हीच चुन्याची काय म्हणतात, देवसेनाबाई म्हणतात ना ह्याला. देवसेनाबाई हीच बाई शिवलेली आहे मी. सॉरी ब्लाऊज शिवलेला आहे. आणि लटकन तर कंपल्सरी लटकन ही डोरी लावावीच लागते. डोरी नाही शिवलं की मग बाह्या घसरते. त्यांना कुठं फिटिंग एवढं जमत नाही. फिटिंग जरी केलं तरी एकदम थोडंसं सैलच ठेवायचं, म्हणजे लहान लेकरं मग साडी घालतात. आधीच त्या साड्या ह्या टोचतेत, त्याच्यामुळे जास्त वेळ काही ठेवत नाहीत. आणि गरमीचे दिवस असले की जास्त टोचतात, त्यामुळे लेकरं रडतात. त्यामुळे थोडंसं सैल ठेवायचं. आता दुसरी साडी दाखवते मी. ती साडी दाखवली. दुसरी साडी एकदम नवीन आणली ती. त्याचंही अर्ध पेमेंट आले. शेतकऱ्यांच्या साड्या आहेत ह्या सगळ्या खेडेगावच्या. आणि अर्ध पेमेंट आलंय. ह्याचंही अर्ध पेमेंट राहिले. ही मी 550 रुपयाला साडी शिवली. ही मी 550 रुपयाला शिवली. एकदम सुरेख आलाय असा डिझाईन. ही डोरीमध्येच आली आता. हे बघा, अप्रतिम सुंदर आलाय ब्लाऊज. मलाही आवडला आहे. पीसही म्हणजे साडीही त्यांनी नवीन दिल्यामुळं एकदम सुरेख आलेत बाह्या बघा. आणि ह्या चुन्याची एवढी प्रॅक्टिस केली झाली म्हणायचं का नाही, आता एवढी प्रॅक्टिस झाली, खूप प्रॅक्टिस झाली बघा. चुन्या कशा आलेत एकदम मस्त आलेत का नाही, सुंदर आलेत. हो ओ काय बोलती बघा, सुंदर असे आलेत. दुसरी डिझाईन सांगतात पण दुसरी डिझाइन बसत नाही ना लहान मुलींना, त्याच्यामुळे ही एकच डिझाईन मी काढते सगळ्या ब्लाऊजला असं. आणि हे कॉम्बिनेशन ना विदाऊट हे वेगळं एकदम अतिशय सुंदर दिसतं. तुम्हीही करून बघा, मस्त दिसतं. आता वेगवेगळे डिझाईन आले तशी. तर हे 1 टक्स ब्लाऊज शिवलाय. आणि सगळ्या लहान मुलींसाठी पुढील गळा किती 4.5 घ्यायचा. 4.5 घ्यायचा. पुढील गळा 4.5 घ्यायचा कंपल्सरी. येतच ते बसतच. आणि जास्त वरती असलं ना ते फिटिंग होतं, ते घालत नाहीत. मग ते म्हणतात जास्त फिट झाले, वरती झाले गळा. त्याच्यामुळे 4.5 गळा कंपल्सरी लहान मुलींना घ्यायचा.
आर्महोल 4.5 घ्यायचं. आणि मेन गोष्ट काय, उंची, ब्लाऊजची उंची कमी घ्यायची नाही, कारण लहान मुलींची उंचीची लगेच पटपट वाढते. लहान मुलींची उंची वाढली ना मग ब्लाऊज पण कसं इथपर्यंतच येतं बघा, इथपर्यंतच ब्लाऊज येतं आणि सगळं त्यांचं हे पोट दिसतं. मग नंतर पोट दिसलं की मग ते घालत नाहीत आणि साडी थोडीशी खाली जाते मग घातल्यानंतर. त्याच्यामुळे ब्लाऊजची उंची 11 किंवा 12, 11 घेतली तरी चालते. मी आता ही ब्लाऊजची उंची किती घेतली मी, त्यांचं पोट वगैरे काही दिसत नाही. या मोठा वाटतंय ना जास्त ब्लाऊज, तर 12 उंची घेतली ह्या ब्लाऊजची उंची. बघा 12 घेतली. पहिलं मी किती, आता देताना मला माप कसं देतात ते कस्टमर, 9, 8 ब्लाऊजची उंची, 3.5-4 वर्षाच्या मुलीची 9, 8 एवढंच देते ती. पण मी वाढवत असते कारण मला खूप अनुभव आलाय. आमच्या बाळाला पिऊला उंची मी 9च घेतली होती ब्लाऊजची. एकदम वरीच जायला लागले, वरीच सरकायला लागले, असं बसतच नव्हता ब्लाऊज. बसत होता एकदम इथून बाहेर वगैरे बसत होता, पण वरी जात होता आणि पोट सगळं दिसायचं. त्याच्यामुळे मग मी आता 11च्या आसपास 11च घेते मी सगळ्या ब्लाऊजला कंपल्सरी उंची. आणि बघ मस्त बसत मग. आणि ते ब्लाऊज नंतर दुसऱ्या साडीवर त्यांना घालता येतं, उंची जरी वाढली तरी. लहान मुलींची मायाही भरपूर सोडलेला असतो आतमधून अस्तर वगैरे लावून. ठीक आहे, साडी दाखवते आता. तुम्ही म्हणाल एकच साडी दाखवते असं. मला याच्या आधीही व्हॉट्सअपला वगैरे कमेंट आले, एकच साडी काय ते साड्या ठेवायचं. अरे माझं कामच हे आहे, व्हिडिओ काढणं आहे काम माझं, पण कपडे शिवणं हे माझं काम आहे. आणि साडीचा फोटो व्हॉट्सअपला ठेवलं ना की बाबा ही शिवते साडी, मग ऑर्डर येतात, असं होतं. मग तसं मला अनेक जणांनी म्हणले होते सारखे, काय ग साड्याचाच फोटो ठेवते, काय ग सारखं साड्यांचाच फोटो. तर साड्याचा फोटो ठेवणं गरजेचं आहे, स्टेटस ठेवते असे म्हणतात. आता मी ही साडी दाखवते बघा, नवीन आहे, नवीन अगदी. ट्रायपॉड खाली घेते मी. ओके, कोणी ब्लाऊज वगैरे शिवत असेल तर ब्लाऊज पहिल्यांदा शिवू नका. असे साड्या किंवा लहान मुलींचे फ्रॉक, परकर, पोलक यापासून सुरुवात करा, म्हणजे मग ब्लाऊजही जमेल नंतर. मग असं होईल. आता ब्लाऊजही ऑर्डर घेत नाही बघा. सिटीला इस्त्री मारतात, पण मी इस्त्री मारत नाही या साड्यांना. साड्या ही होते, चिपकून जाते, जळतेत, पातळ साड्या असतात थोडे. इस्त्री मारत नाही, बिना इस्त्रीची. नवीन आहे बघा, कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे. तर कस्टमर म्हणतं की मोठी साईज, मोठी शिवा, उंचीनं मोठी शिवा, म्हणजे मला 3-4 वर्ष घालता येईल. तर मला त्यांना एकच सांगायचंय की मोठे म्हणजे काय, म्हातारपणापर्यंत साडी घालायची का? कसं दिसतंय ते, बुजगावणं दिसतंय, सगळा लुक बदलून जातो. मोठी साडी शिवा. पहिल्यांदा शिवून दिली त्या मोठ्या साड्या शिवून दिल्या त्या 3-4 वर्ष जाण्यासारख्या. बघा किती छान आली साडी. नवीन साडी. नवीन साडी असल्या की शिवायलाही मस्त वाटतं आणि बरोबर होते साडी. जुनी साडीचे कसं निर्या ही एकदम पटकन बसत नाहीत निर्या, त्याला लई टाइम लागतं कटिंग करायला, कारण ऑलरेडी त्यांनी ब्लाऊज शिवलेला असतंय, त्यांनी ब्लाऊजही दिलता. ओके, थँक्यू. बघा पदरही दाखवायचं, पदर छान आहे, पदर ही डिझाईन वगैरे मस्त आहे. ऑलरेडी असतील तुमच्याकडे साड्या अशा. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही माझी दुसरी साडी आहे. ओ माय गॉड, सुंदर आले.